प्रॉपर माझ्या गावातल्या लाईटी पोला वगैरे पोला काढून उठून झाडू करून येत नाही चुकून तुला काही येतात तुला किती एक बक्की खरं कित्येक वर्षापासून ज्या गोष्टीचा आम्ही विचार केलो होतो जेणेकरून 2018च्या दरम्यान आम्ही एक संकल्प केला होता की जे काही माझे मित्रमंडळी आहेत त्यांचे लग्न झालेले होते आणि त्यांना मुलं झाल्यानंतर निळकंठेश्वर महाराजाचं दर्शन करायचं होतं म्हणजे भोलेबाबाचं दर्शन करायचं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचे लेकरं चांगले मोठे झालेले आहेत. आज जावं उद्या जावं आज जावं उद्या जावं अशा ह्याच्यामध्ये एवढा मोठा कालावधी गेला आणि हे आज दिनांक किती आहे रे? आज दिनांक 9/9/2025 दिवस उजळला. भोलेबाबाच्या समजा आम्ही पायऱ्यावरतीच आहे. आता हे जाण्यासाठी एवढे कष्ट म्हणजे एवढे कष्ट आहेत ते काही कष्टच सांगता येत नाहीत एवढे कष्ट आहेत. सावकाश 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 मजल दर मजल आम्ही सर्वजण चालत आहोत. सर्वजण म्हणजे मी एकटा दिसत आहे. हे बघा दिसले आता समजा सर्वांचाच घाम निघणार आहे. हो आणि रस्त्याचं काही का असे ना हलकं फुलकं काम झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला येत होतो त्यावेळेस 7 ते 8 फुटाचा लईत 10 फुटाचा रस्ता होता. हो आणि चलता आम्ही पटपट चलतो. अजून आम्हाला दुसऱ्या एका देवस्थानाला जायचे किंवा एक पर्यटन स्थळ बघण्यासाठी जायचं आहे. हो सावकाश सावकाश चालतो आणि भोलेबाबाच्या जवळ गेलो की त्यावेळेस अजून एकदा तुम्हाला आम्ही कल्पना देण्याचा प्रयत्न करू. वाटेमध्ये काय काय झाले काय नाही कोण काय म्हणतंय कुणाची अवस्था कशी होते ते तुम्हाला दाखवून देतो. आणि एवढा छान नजारा आहे ना. हे बघा नजारा अप्रतिम नजारा आहे. ठीक आहे. अखेरकार चालत आलो आम्ही आणि भगवंताच्या गडावरती आलो आहे. हे भोलेबाबा ओम नमः शिवाय. पूर्णपणे घमाघूम झालेले हे आमचे ग्राम बांधव बघा तुम्हाला दिसून येत असेल. अरे बापरे खूप परिश्रमाने गडावरती आमचं पदार्पण झालेलं आहे. आता याच्यानंतर जो नजारा बघायला भेटेल आपल्याला सर्वांना खूप छान आणि आगळा वेगळा. आपल्याला चालायला एवढा त्रास झाला तर एवढ्या हे स्ट्रक्चर उभा करण्यासाठी काय संघर्ष काय मेहनत लागली असेल. बापरे ज्यांनी हे उभा केलेलं आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. खूप असं मोठं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. देवी देवतांचं आपल्याला दिसूनच येत असेल. आता देवी देवतांच्या इथं या ठिकाणी मूर्त्या काढलेल्या आहेत. लगभग असं म्हटलं जातं की 33 कोटी देवांच्या या ठिकाणी मूर्ती आहेत. बघा आपल्याला दिसून येत असेल. हे लक्ष्मी मातेची आहे प्रतिमा मोठी मूर्ती.
खूप देवदेवतांची या ठिकाणी मूर्ती आहेत. आणि या ठिकाणी बघा बांधव आमचे सर्व पोचलेले आहेत. हो हो, तुम्ही निघाला, सर्वजण निघाला, कोणीच राहणार नाही. बघा या ठिकाणी भोले बाबाची एक मोठी मोठी प्रतिमा आहे. प्रतिमा म्हणजे फोटो. तर मूर्ती काढलेली आहे, नंदी महाराजांची बी आहे, खूप देवदेवतांची आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आता दिसून येत असेल, हे बघा, संतश्रेष्ठ जगद्गुरू, श्रीमंत संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे चरणस्पर्श करताना राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा म्हणजेच या ठिकाणी मूर्ती काढलेली आहे. खूप आता ओरी गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणचं जे काही चित्रीकरण केलेलं आहे मी तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. या ठिकाणी जमिनीपासनं काही पण 2 किलोमीटर उंच आहे, त्याच्यापेक्षाही जास्त उंच आहे. या ठिकाणी एवढं नितळ पाणी आहे. अरे वा 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 वा. या ठिकाणीच भोले बाबाची मूर्ती, अष्टविनायकाच्या पण मूर्ती आहेत. आणि भोले बाबाच्या साईडला नंदी महाराज आपल्याला सर्वांना दिसून येत आहे. प्रत्यक्ष निळकंठेश्वर भगवंताच्या गाभाऱ्यातील हे दृश्य आपल्या सर्वांना दिसत आहे. दर्शन घ्या, आठवणीने दर्शन घ्या.